नमस्कार, मी अजित पाटील. युवराज्य न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी राज्यात दिल्लीपासून देशापर्यंत दिल्ली ते दिल्ली सत्ता आहे अशा भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा मोर्चा उपाध्यक्ष म्हणून आमचे मित्र जोडलेले आहेत. काय सांगाल तुमची लोकप्रतिनिधी काय तुमची प्रतिक्रिया? प्रथमतः मी आपल्या भारतीय देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदीजी, नंतर आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री आपले गृहमंत्री अमित शहा, नंतर आपल्या नांदेड जिल्ह्याचे आमचे पालनकर्ते श्री अशोकराव चव्हाण साहेब, नंतर आपले हंबर्डे साहेब, या सर्व अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या एक साधारण खेडेगावातील, मी एक बल्लूर गावचा खेडेगावातला मुलगा असून मला त्यांनी नांदेड जिल्ह्याचं उपाध्यक्षपद दिलं, त्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. तसेच आता समिती निवडणूक असल्यामुळं मला ही पद दिलं, त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत युवा जे आपले युवा आहेत आमच्या सर्कलमध्ये, करंडखेड सर्कलमध्ये प्रत्येक गावात जाऊन मी संघटन करेन आणि आपल्या नवीन युवाला मी मध्ये भरती करेन. तुम्ही कोणतं इलेक्शन लढवणार आहात? मी तर असं काही ठरवलं नाही. आता मी सध्या ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदावर आहे. आता पंचायत समिती जर भेटलं तर इच्छुक आहे लढणार. आता एवढं मोठं पद तुम्हाला भेटलंय, याचं क्रेडिट तुम्ही कोणा? मी आपले कावळगावचे आमचे मित्र आहेत अभय देसाई, ते देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष आहेत. देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडूनच मला हे पद भेटलेलं आहे. आणि नंतर जनार्दन बिरादर साहेब, हे आमची पूर्ण सर्कल, आमची पूर्ण मोठी टीम आहे, त्यांचं मी पूर्ण सगळ्याचा हे करतो, मदत भेटलेली आहे. आता युवकांसाठी तुम्हाला काय कार्य करायचं? युवकांचे बरेच प्रश्न आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणा, नंतर TETचं पेपर फुटले, नीटचे एक्झाम, अशा अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करेन मी. आता पक्षाला ताकद कशी देणार तुम्ही? पक्षाला ताकद मी पूर्ण आपलं पूर्ण सर्कल फिरून जे नवीन युवा विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून घेणार, त्यांना आपल्या पक्षाचंही महत्त्व सांगणार. आपले जे अनेक योजना आपलं भारत सरकार, आपल्या मोदी साहेबाकडून अनेक योजना आलेल्या आहेत, ते योजना सगळं माहिती सांगून आपल्या पक्षामध्ये हे जेवढं जास्त होईल तेवढं एक प्रयत्न करणार. आता तुम्ही पेपर फुटला त्यासाठी त्यामध्ये काय काम करणार? त्यासाठी पेपर फुटीचं जे आता हे आपल्याला सरकार आपलं त्याच्यामुळे ते सगळ्यांना हे करणार, त्याची माहिती सांगणार. अजून युवकांसाठी काय आमदार साहेब तुमचेच आहेत, भाजपचे आहेत, पक्षाचे आहेत, त्यांच्या माध्यमातून काय काम करणार युवकांसाठी? आता आपल्या अंतापूरकर आपल्या देगलूर बिलोलीचे आमदार आहेत. त्याच्या पहिलेही आम्ही TET विषयी आमचे मित्र TETचे काही दिलेले होते, त्या अनेक प्रश्न साहेबांनी विधानसभेत मांडलेले मुद्दे आहेत, ते प्रश्न सोडवलेले आहेत. 2-3 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवले. आणि पुन्हा याच्यानंतरही जर काही असे अनेक प्रश्न जर समस्या निर्माण झाले तर आम्ही निश्चितच साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते सोडवण्याचा प्रयत्न करू. मला जे भारतीय जनता जिल्हा उपाध्यक्षपद दिल्याबद्दल मी प्रथमतः नांदेड जिल्ह्याचे आमचे पालनकर्ते श्री अशोकराव चव्हाण साहेब, पुन्हा नंतर आमचे राज्यसभा खासदार अजितजी गोपचडे साहेब, नंतर पुन्हा संतुकराव हंबर्डे साहेब, आणि आमच्या देगलूर बिलोली विधानसभेचे आमदार जितेशभाऊ अंतापूरकर साहेब, नंतर पुन्हा आपले जनार्दन साहेब बिरादार, पुन्हा आमचे मित्र अभय देशमुख कावगावकर, संदीप पाटील रामपुरे यांचं देखील मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि या पदाला मी पुन्हा मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी समोर चालून आता येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने मी उतरणार.